ब्रेक नंतर स्वागत. बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. टॉप 25. 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. तर पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरणं शक्य नसल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा भुसेंना केल्या होत्या सूचना. मुंबईत शरद पवारांचे राष्ट्रवादीचं आंदोलन. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि हेक्टरी 5 लाख मदत देण्याची मागणी. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महामोर्चा. वसंतराव नाईक पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळ्या समाजाचं आंदोलन. एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी बंजारा समाजाचा मोर्चा, तर एसटी प्रवर्गामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये यासाठी आदिवासी बांधवांकडून मोर्चा. परभणीमध्ये सकल धनगर समाजाचं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटलांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन. ढोल वाजवत धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीच्या पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा. ओला दुष्काळ जाहीर करून तत्काळ हेक्टरी 50,000 मदत देण्याची मागणी. बदलापूरमधल्या एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांकडून बेदम चोप. मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करत अपशब्द वापरल्यामुळे मनसेचा दणका. धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावातील एका शाळेमध्ये 12वीचा फॉर्म भरण्यावरून वाद. विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गावगुंड बोलावत कर्मचाऱ्याला मारहाण. तर याविरोधात गुन्हा दाखल न केल्यास शाळेतील कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा. सोने आणि चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक. सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,19,000 तर चांदीचे दर प्रति किलो 1.5 लाखांवर. चांदीच्या भावामध्ये तब्बल 7,000ची वाढ. राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू. भाजपा प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची खुली धमकी. टीव्ही चर्चेदरम्यान महादेवन यांचं खळबळजनक वक्तव्य. त्यानंतर केसी वेणुगोपाल यांचं गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहित कारवाईची मागणी.